नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS ची जी आपण सिरीज सुरू केली आहे, या NMMS च्या सिरीज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण सांकेतिक भाषा बघत होतो आणि या सांकेतिक भाषेवर आपण या अगोदर 2 व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही नक्की बघा. आता ही सांकेतिक भाषा आहे, या सांकेतिक भाषेचा आता आपण तिसरा टाइप बघणार आहोत. बघा, स्तंभ 1 आणि स्तंभ 2. याच्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर हा प्रश्न जो आहे हा NMMS एक्झाम 2018 हा प्रॉब्लेम विचारलेला होता. आता बघा, आपण जर इथे बघितलं RIM बरोबर इथे आहे 965, नंतर MALL बरोबर 7547. पण याचा अर्थ असा नाही की R म्हणजे 9, I म्हणजे 6 आणि M म्हणजे 5. आता आपल्याला हे सर्व वाचल्यानंतर आपल्याला MAIL बरोबर हे ते ऑप्शन दिलेले आहे, हे चूज करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? जसं RIM, MALL, RULE, MORE, BOOM या प्रत्येक लेटरचा आपल्याला कोणत्या याला कुठला अनुक्रमांक दिला आहे ते बघायचं आहे. त्यासाठी माहितीये का, एक छोटस एकदम तुम्हाला ट्रिक सांगतो. हे जे आहे ना RIM, MALL, RULE, MORE आणि BOOM याच्यामध्ये पहिले कॉमन काढायचं. आता जर आपण पहिलं जर बघितलं बघा, RIM, MALE, RULE, MORE आणि BOOM, तर याच्यामध्ये 4 ठिकाणी M आलेला आहे. किती ठिकाणी आलेला आहे? 4 ठिकाणी. बघा, इथे पण M आहे, इथे पण M आहे, इथे पण M आहे आणि इथे पण M आहे. म्हणजे 4 ठिकाणी एक अंक काय असायला पाहिजे? कॉमन असायला पाहिजे. बघा, इथे RIM मध्ये 965 आहे, MALL मध्ये पण बघा इथे 5 होता, इथे 5 रिपीट झाला, MORE मध्ये पण 5 रिपीट झाला आणि इथे BOOM मध्ये पण 5 रिपीट झाला. मग आपल्याला इथे काय करायचं? ट्रिक्स नुसार M इथे लिहायचं आणि M कट करायचा आहे. M ला काय करायचं? कट करायचं. म्हणजे M बरोबर तुम्हाला किती मिळालं? 5. इथे पण काय करायचं? M जे आहे ते M म्हणजे 5 जे आहे ते 5 काय करायचं? कट करायचं. इथे 5 आपण कट केले. ठीक आहे, आपल्याला M बरोबर काय मिळालं? 5. आता बघा, R किती ठिकाणी आलेलं आहे? इथे पण R आहे पहिल्या ठिकाणी, नंतर इथे पण R आहे, इथे पण आहे. R मध्ये बघा, पहिल्या ह्याच्यात R कुठे कुठे कॉमन दिसते तुम्हाला? R साठी काय आलेलं आहे? कॉमन अंक बघायचा. बघा, आता इथे किती उरलेले आहे? 9 आणि 6 बरोबर आहे. इथे पण R आहे, इथे 6 आलेला आहे बरोबर आहे, आणि इथे पण R आहे, इथे पण 6 आलेला आहे. म्हणजे R साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? 6 घ्यावं लागेल. इथे आपण R कट करून टाकू. R, त्याच्यानंतर हा R आणि हा R. R साठी आपल्याला काय मिळालं? 6 मिळाले. R साठी आपल्याला मिळाले 6. आपण 6 कट केले. ठीक आहे. नंतर काय करायचं आपल्याला? बघा, नंतर कॉमन काय काय मिळालेलं आहे आपल्याला? इथे बघा काय आहे? E आहे रूल मध्ये E आहे आणि मोर मध्ये पण E आहे. आता याच्यामध्ये कॉमन काय काय आहे? बघा, E इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे. म्हणजे E आपण काढून टाकू. E साठी आपल्याला काय मिळालं? E साठी मिळालं आपल्याला 2 मिळालं. आपण E कट केलं. आता इथे बघा, इथे काय आलेलं आहे? A पुन्हा रिपीट झालाय का? नाही रिपीट झाला. बरं, L रिपीट झालेला आहे, इथे L आहे आणि इथे पण L आहे. इथे L साठी बघा काय आलेलं आहे? 7. डबल L आहे म्हणजे 7 बरोबर आहे, आणि इथे पण 7 आहे. म्हणजे L बरोबर आपल्याला काय मिळालं? 7. म्हणजे इथे आपल्याला L कट करावं लागेल. म्हणजे काय कट झालं? 7 कट झालं. आता कॉमन काय आहे? इथे बघा O आहे O, आणि खाली पण बघा काय आहे? O आहे. आता O साठी जर बघितलं आपण, तर इथे बघा 3 दिसते आपल्याला, आणि इथे पण काय आहे? 3 आहे. मग O साठी आपण कॉमन काढलं 3. मग O आपल्याला कट करायचा आहे आणि O साठी आपल्याला काय मिळालं? 3.
आता ए आलाय का डबल नाही, आय आलाय का डबल नाही, बी आलाय का नाही. बघा आय साठी आता इथे काय उरलाय फक्त नाही. मग आय साठी आपल्याला इथे काय लिहावं लागेल आपल्याला 9. एकदा जर तुम्ही हे काढलं तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पटापट पटापट करता. आय बरोबर काय निघालं 9. आता ए बरोबर किती राहील 4. ए बरोबर किती राहील 4. ए बरोबर 4 लिहिलं आपण. आता यू बरोबर अच्छा बघा यू बरोबर आता इथे काय राहिलेलं आहे, यू कुठे रिपीट झालाय का, यू रिपीट झालाय कुठे नाही. अच्छा इथे आपण ई ऑलरेडी आलो होतो, इथे कट करून टाकावं लागेल आपल्याला. ठीक आहे मग हो हो एक मिनिट, टू कट ई आपण टू कट. ओके यू बघा, यू साठी काय घ्यावं लागेल आपल्याला, यू साठी 1. नंतर काय आहे बी आहे, बी साठी काय आलं, काय बी साठी काय उरलं 8. बी साठी काय उरलं 8. आता बघा आता या प्रश्नांची उत्तर तुम्ही पटापट पटापट करता. आता MAIL, एम बरोबर किती आहे आपल्याजवळ 5. एम बरोबर किती आहे 5. ए बरोबर किती आहे 4. ओके ए बरोबर किती मिळालं 4. आय बरोबर 9. आय बरोबर 9 आणि एल बरोबर 7. 5 4 9 7 ऑप्शन मध्ये आहे का, कुठे आहे सेकंड ऑप्शन. बघा असं जर समजा तुम्ही या पद्धतीने जर काढलं एकदम तुम्हाला इझिली करता येते. बघा सेकंड बघा BEAM 2000 NMS एक्झाम 2018 ला विचारलेलं आहे. याला 3 मार्क्स आहे, 1 2 3 प्रश्न विचारले आहे. 3 मार्क्स बघा तुमचे असेच्या असेच तयार होतात. BEAM बी चा किती आहे अनुक्रमांक, बी चा किती आहे, बी चा किती मिळाला आपल्याला 8. ओके ई चा किती आहे, ई चा किती आहे 2. ओके ए चा किती आहे 4 आणि एम चा 5. 8 2 4 5 कोणत्या नंबरचा ऑप्शन आहे थर्ड. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. ओके MORAL एम साठी 5. ओ साठी काय आलं 3. आर साठी 6. ए साठी 4 आणि एल साठी 7. आता 5 3 6 4 7 फर्स्ट नंबरचं. ओके बघा पटापट पटापट तुम्ही सांगितलं. जर समजा तुम्हाला असंच आता हे NMS एक्झाम 2018 ला विचारलं होतं, हा सेकंड प्रॉब्लेम बघा, हा सेकंड प्रॉब्लेम जो विचारलेला आहे हा विचारलेला आहे NMS एक्झाम 2020 ला हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. 2020 मध्ये हा प्रॉब्लेम विचारला होता. बघा एकदम सिंपल आहे. पहिले काय करायला सांगितलं, याच्यामध्ये ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. काय करायला सांगितली, जसं RULE बरोबर किती आहे 4 5 6 8. AREA बरोबर किती आहे 8 4 1 1. TOUR बरोबर किती आहे 5 2 9 8 आणि TALK बरोबर किती आहे 3 6 1 2. पहिले याच्यामध्ये काय करायचं आहे, काय कॉमन लेटर आहे बरोबर आहे ते कॉमन लेटर बघायचे आणि कॉमन नंबर बघायचं. हे जर तुम्ही बघितलं की तुम्हाला पटकन करता येते. बघा RULE मध्ये इथे कुठला कुठला रिपीट झालेला आहे R R R 3 वेळा आर झालेला, म्हणजे पहिले आपण आर चं काढून घेऊ. ओके आर बरोबर किती आहे बघा, इथे काय रिपीट होते, इथे आर म्हणजे 8 आहे, इथे आर म्हणजे पण 8 आलं आणि इथे आर म्हणजे पण काय आलं 8. म्हणजे आर आपल्याला कट करावं लागेल. आर आपण कट केलं आणि आपल्याला कॉमन नंबर कुठला मिळाला 8. काय मिळालं 8. आर बरोबर किती मिळालं आपल्याला 8. नंतर कॉमन कुठला आहे बघा, आता ULE बघा, ई आहे ना, ई किती ठिकाणी आहे 2 ठिकाणी आहे. मग आता या 2 याच्यामध्ये कॉमन बघा काय कॉमन आलेलं आहे, इथे ई बरोबर इथे काय दिसत आहे 4 आणि इथे पण काय आहे 4. म्हणजे ई बरोबर काय असायला पाहिजे 4. म्हणजे ई बरोबर मिळाला आपल्याला 4.
चला नेक्स्ट. आता इथे बघा यू आणि इथे यू आहे. इथे यू 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 जर समजा आपण बघितलं इथे 5 आहे आणि इथे पण 5 आहे, म्हणजे यू बरोबर काय मिळेल आपल्याला 5. म्हणजे यू इथे आपल्याला कट केला आपण, यू आपल्याला मिळालं 5. ओके. आता आपल्याला कॉमन काय आहे, इथे बघा इथे पण ए आहे आणि इथे पण ए आहे, बरोबर आहे. इथे बघा ए बरोबर काय दिलेलं आहे 1 आणि इथे पण ए 1 कॉमन आलेला आहे, म्हणजे ए बरोबर काय येईल 1. ए बरोबर 1 येईल. इथे आपल्याला ए कट करावं लागेल. आपण ए कट केलं, आपल्याला काय मिळालं कॉमन 1 मिळालं. आता कॉमन काय आहे, आता इथे बघा एल आहे, दिसतो एल, आणि इथे काय आहे एल. एल इथे एल बरोबर किती आहे 6 आणि इथे एल बरोबर किती आहे 6. मग एल बरोबर मिळालं आपल्याला 6. म्हणजे एल एल कटलं, एल एल कटलं, 6 आणि 6 कटले. ठीक आहे. आता काय उरलेलं आहे, इथे टी ओ आणि इथे काय आहे टी के. टी टी बघायचं आता आपल्याला. टी इथे आहे आणि टी इथे आहे. या दोन मध्ये कॉमन काय दिसते, इथे टी आहे आणि इथे टी आहे. काय कॉमन आहे, हा 2 कॉमन आहे. व्हेरी गुड 2. मग टी बरोबर आपल्याला काय मिळालं, टी बरोबर मिळालं आपल्याला 2. टी आपला काटलं आपण, 2 आपल्याला कॉमन मिळाले. आता काय उरले ते लिहून घ्यायचं. आता काय उरलेलं आहे ओ. ओ बरोबर बघा इथे काय आहे 9. मग ओ बरोबर किती लिहायला लागेल आपल्याला 9. ठीक आहे. नंतर काय राहिलं के. के बरोबर किती मिळेल आपल्याला 3. के बरोबर किती मिळालं 3. एखादा प्रॉब्लेम असाही राहू शकते की एखादं लेटर याच्यात दिलेलं नाही आहे, बरोबर आहे. मग सर्व घेऊन चुकलो आपण, मग ऑप्शन नुसार आपल्याला ठरवावं लागेल, त्याला तो नंबर काय करावा लागेल द्यावा लागेल. ठीक आहे. आता इथे बघा, आता हे सर्व आपल्याला मिळालेले आहे. जसं आता नेक्स्ट बघा ULTRA अल्ट्रा, बरोबर. यू साठी किती आहे, यू साठी 5, एल साठी 6. ओके. टी साठी 2. ओके. नंतर आर साठी 8 आणि ए साठी 1. ए साठी काय मिळालं आपल्याला 1. आता बघा बरं 5 6 2 8 1 दिसलं. 5 6 2 8 1 किती नंबरचं ऑप्शन आहे, 3rd नंबरचं. ओके येस. नंतर बघा EURO. ई बरोबर किती मिळालं आपल्याला 4. ई बरोबर किती मिळालं 4. यू बरोबर किती मिळालं 5. ओके. आर बरोबर किती मिळाले आपल्याला 8 आणि ओ बरोबर किती मिळाले, ओ बरोबर 9. 4 5 8 9. 4 5 8 9 किती नंबरचं आहे, 2nd नंबरचं. गुड. ओके. थर्ड बघा TALUKA. टी बरोबर किती आहे, टी बरोबर किती आहे 2. ए बरोबर किती मिळालं 1. ओके. यू बरोबर 5. सॉरी एल बरोबर किती आहे, TAL काढायचं ना पहिले. एल किती आहे 6. हा. आता यू किती आहे 5. ओके येस 5 आणि के 3 आणि पुन्हा ए बरोबर 1. आता बघा 2 1 6 5 3 1 किती आहे 4th ऑप्शन. बघा आपण सांकेतिक भाषा बघत होतो आणि या सांकेतिक भाषेमध्ये आपण काय केलेलं आहे, एकदम बढिया 2018 आणि 2020 मध्ये जे एक्झाम मध्ये जे प्रॉब्लेम विचारले होते ते बघितलं. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 अशा प्रकारे जर समजा तुम्हाला लेटर्स दिले असेल आणि नंबर दिले असेल, याच्यामध्ये सर्वात अगोदर काय बघायचं, कॉमन लेटर बघायचे आणि कॉमन नंबर बघायचे. या पद्धतीने तुम्ही असे लेटर काढून ठेवायचे आणि हे जर असं काढलं तर हे जे प्रश्न आहे या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते तुम्ही एकदम फास्ट करू शकता. जर समजा तुम्ही या पद्धतीने जर केलं तर हे जे तुमचे 3 मार्क्स आहे हे तुमचे 3 मार्क्स काय होईल, पक्के होईल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड.